DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। येवला तालुक्यातील नगरसूल येथील बबन गंगाधर बोरसे यांना पहिली नात तर चिरंजीव योगेश बबन बोरसे यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याच्या आनंदानिमित्त बोरसे परिवाराने समाजापुढे एक आदर्श निर्माण करत अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला। कन्यारत्नाच्या जन्माचे औचित्य साधून बोरसे परिवाराने हिंगणगाव येथील मायबोली कर्णबधिर विद्यालयाला विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडणारे शालेय साहित्य, ढोल ताशा, साऊंड सिस्टीम तसेच इतर आवश्यक साहित्य भेट दिले। याशिवाय विद्यालयातील मूकबधिर विद्यार्थ्यांना मिठाई व भोजनाचेही वाटप करण्यात आले। लेक आली घरी हा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता समाजातील विशेष गरज असलेल्या मुलांबरोबर साजरा करण्याचा निर्णय बोरसे परिवाराने घेतला। कन्यारत्नाच्या जन्माची आठवण कायमस्वरूपी समाज उपयोगी कार्यातून जपावी आणि मुलीच्या जन्माकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे परिवाराने सांगितले। या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे, हेमंत पाटील, संतोष कोकाटे, मंदा पडबळ, रेखा दुनबळे, सलीम पाटील, ऋषी वाहक, खोरके सर, काळे सर, निखिल कदम, अभिजित गुंजा, नितीन कदम, विजय जाधव, रावसाहेब खराटे तसेच विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमास बबन बोरसे, योगेश बोरसे, नितीन कांडेकर, सागर रंधे, शिवाजी निमसे, राजाभाऊ घोटेकर, आकाश घोटेकर, शोभाताई बोरसे, उज्ज्वला कांडेकर, विमल रंधे आदी उपस्थित होते। विद्यालयाच्या वतीने बोरसे परिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करण्यात आले। मुलीच्या जन्माचा आनंद समाज सेवेतून साजरा करत बेटी बचाओ बेटी पढाओ चा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला भावला। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।